गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पुराचं पाणी आलंय. रामकुंड परिसरातील मंदिरं सुद्धा अद्याप पाण्याखाली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. त्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. नाशिक संदर्भातील नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे गोदावरीला पूर आलेला होता. तो ओसरायला आता सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पुराचं पाणी आलंय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. पाहूया. गेल्या 4 दिवसांपासून नाशिक शहर परिसरामध्ये पाऊस सुरू होता आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झालेली होती. मात्र कालपासून पाऊस हा कमी प्रमाणात पडत असल्या कारणामुळे आता गोदावरी नदी पाणी पातळी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. कालपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी होतं. आता आज जर प्रत्यक्षात बघितलं तर कमरे एवढं पाणी आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर हा ओसरायला सुरुवात झालेली आहे. खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी ह्याच गोदावरी नदीला पूर आलेला होता. संपूर्ण मारुती हा बुडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र आता प्रत्यक्षात जर बघितलं तर गोदावरी नदीची पाणी पातळी कमी होताना पाहायला मिळते. गंगापूर धरणातून 4000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो अजून देखील करण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर आत्ता जर प्रत्यक्षात बघितलं तर रामकुंड परिसरामधले छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते अजून देखील पाण्याखाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही मंदिरांना पाण्याने वेढलेलं चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र पावसाचा जो ओघ आहे तो कमी आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यामुळे हा जो पूर आहे हा आता ओसरायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज पुराचं मापदंड म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या आता कमरे एवढं पाणी येऊन पोहोचलेलं आहे. यामुळे प्रत्यक्षात जर बघितलं तर आता गोदावरी नदी पातळीत कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे रामकुंड परिसरातील संपूर्ण जे वातावरण आहे आता पूर्ववत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक.